महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्यात वसलेली ग्रामपंचायत अंजूर. अंजूर ग्रामपंचायतीला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून ग्रामपंचायत हद्दीमध्ये 300 वर्षापूर्वीचे सिद्धिविनायकाचे मंदिर अस्तित्वात आहे. ग्रामपंचायतीची सुसज्ज अशी इमारत असून ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ई श्रम कार्ड, त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड यासारख्या विविध योजना ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांकरता राबवल्या जातात व महिलांना तसेच गरिबांना त्याचा लाभ देण्यात येतो. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये अस्तित्वात असलेल्या आयुष्यमान प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आरोग्य शिबिरे, त्याचबरोबर महिलांची नियमित आरोग्य तपासणी ही केली जाते. वेगवेगळ्या मोहिमाही राबवल्या जातात. ग्रामपंचायतीमार्फत धूर फवारणी देखील नियमित केली जात आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या शाळेमध्ये सुसज्ज असे ग्रंथालय असून शाळेमध्ये संगणकांची सोयीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संगणकांमुळे मुलांचे मनोबल तर वाढतेच, त्याचबरोबर ग्रामपंचायतीमार्फत व शालेय व्यवस्थापन समितीमार्फत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यासारखे उपक्रम राबवले जातात. तसेच सुसज्ज अशी शाळेची इमारत असून अंगणवाडीची इमारत देखील तितकीच सुसज्ज अशी आहे. ग्रामपंचायतीमार्फत पिण्याच्या पाण्याच्या टाकीमधून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातो. त्याचबरोबर शाळेला आरो बसवून देण्यात आलेले आहेत व या आरोमार्फत पाणी पुरवठा मुलांना केला जातो. गावातील शेततळे त्याचबरोबर गावतळ्यांची वेळोवेळी साफसफाई करण्यात येते. गावामध्ये वनराई बंधाऱ्यासारखे उपक्रम राबवले जातात व पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्याचबरोबर पाण्याची गुणवत्ता तपासण्याकरिता देखील उपक्रम राबवले जात आहेत. गावामध्ये घरोघरी निर्माण होणारा कचरा, ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात असून त्याचबरोबर तो घंटागाडीद्वारे एकत्रित केला जातो व त्याचे नियोजन व्यवस्थितरित्या केले जात आहे. प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा प्रसार केला जात असून गावामध्ये सौर ऊर्जेवर पथदीप बसवण्यात आले आहेत. तसेच LED लाईटसुद्धा बसवण्यात आलेले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना ग्रामपंचायतीमार्फत प्राधान्य देण्यात येत असून विविध पर्यावरणपूरक उपक्रम देखील राबविले जात आहेत. गावामध्ये स्वच्छतेचं काम बचत गटामार्फत वेळोवेळी करण्यात येत आहे. त्याचबरोबर शोषखड्ड्यांच्या मार्फत सांडपाण्याचा निचरा देखील करण्यात येत आहे. वृक्ष लागवड ग्रामपंचायतीमार्फत केली जात आहे व त्याचे वृक्ष संवर्धनही ग्रामपंचायतीमार्फत केले जाते. गावामध्ये रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली जात असून त्याचे योग्य नियोजन संबंधित प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या सुसज्ज असे सभागृह असून ग्रामपंचायतीमार्फत पायाभूत सुविधांचा देखील लाभ दिला जात आहे. यामध्ये बस थांबा, स्मशानभूमी, त्याचबरोबर सुसज्ज असे रस्ते, गटारे यांची सुविधा देखील ग्रामपंचायतीमार्फत दिली जात आहे. ग्रामपंचायतीला उपलब्ध असणाऱ्या निधीतून संपूर्ण गावामध्ये काँक्रिटीकरण झालेले आहे. त्याचबरोबर बंदिस्त नाल्या देखील करण्यात आलेल्या आहेत. ग्रामपंचायतीमध्ये सुसज्ज अशी जिमची सुविधा, व्यायामाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तलावाच्या किनारी देखील व्यायामाचे मशीन्स बसवण्यात आलेले आहेत. गावातील ग्रामस्थांना घरकुलाचा लाभ देण्यात येतो. त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम ग्रामस्थांकरता राबवले जातात. यामध्ये मानक चौपालसारखे जे काही भारतीय मानक ब्युरोचे कार्यक्रम आहेत ते देखील राबवले गेले आहेत. महिलांकरता विशेष करून जनधन आरोग्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना या योजनेचे तसेच गणस्तरीय प्रशिक्षण देखील आयोजित केले जात आहे. ग्रामपंचायतीला भेट देणाऱ्या व्यक्तींना सुशासनयुक्त गावाची प्रचिती या ठिकाणी येत आहे. गावामध्ये वेगवेगळे उपक्रम या सुशासनयुक्त बाबतीत राबवले जात आहेत. वेगवेगळी भित्तीफलके या ठिकाणी रंगवली गेलेली आहेत. महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी राबवले जात आहेत. महिलांचे व बचत गटांच्या मार्फत वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत माझी वसुंधरेचे नियमितपणे संवर्धन केले जाईल या बाबतीत सर्वांची नोंद घेतली जात आहे.